सावळ्याची जणू सावली या मालिकेचा येणारा भाग आता फार इंटरेस्टिंग होणार आहे. मालिकेमध्ये एक मोठं वळण येत आहे मित्रांनो. भैरवी वजे ही आपल्याला डॅडीची नाक घासून माफी मागताना दिसणार आहे. तर मित्रांनो, आता जगन्नाथ आणि डॅडी एक झाले आहेत आणि हे दोघं मिळून आता भैरवीला तिची जागा दाखवणार आहेत. तर मित्रांनो, घडलं असं आहे की मालिकेमध्ये आता जयंतीने भैरवीला कॉल केला आहे आणि तिला सांगितलेलं आहे की बघ, सध्या सावलीचा म्हणजेच उर्फ तुझ्या मुलीचा आवाज आता सगळीकडे व्हायरल होत आहे आणि आमच्या गावात तर पूर्ण त्याचीच चर्चा आहे. तू बघितलंस का नाही? त्यावर भैरवी ज्यावेळेस तो व्हिडिओ बघते, तेव्हा तिला लक्षात येतं की सावलीने आपला आवाज एका दुसऱ्या कंपनीच्या ॲडसाठी दिलेला आहे. त्यामुळे तिचा राग अनावर होतो आणि ती थेट पोहोचते सावलीकडे. आता सावली इकडे किचनमध्ये काम करत असते. भैरवी तिथे जाते आणि तिला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली? मला न विचारता तू एका दुसऱ्या कंपनीच्या ॲडसाठी तुझा आवाज दिला. तेव्हा भैरवी म्हणते, "हे बघा, मी तसं काही केलेलं नाही आणि तुम्ही काय बोलताय हे मला कळत देखील नाहीये." आणि मग तेव्हा सावली विचार करते की मी जर दिलाही असेल, पण तुझा आणि माझ्यात तर डील झाली होती की ते कोणालाही सांगणार नाही म्हणून. मग यांना कसं कळालं? आणि तेव्हा मग भैरवी सावलीच्या कानाखाली मारते आणि तिला आठवण करून देते, "तू तुझा आवाज माझ्याकडे गहाण ठेवलेला आहे. त्यासाठी मी तुला किंमत मोजली आहे आणि त्यामुळे तू मला न विचारता हा जो काही प्रकार केला आहेस ना, आता मी तुला काही सोडणार नाही." आणि तेव्हा सावलीचा ती हात मुरगळते. तेव्हा सावली म्हणते, की "माई, दुखत आहे. कोणीतरी बघेल." तेव्हा ती म्हणते, "मी कोणालाही घाबरत नाही. आता तू जे काही केलं आहे ना, त्याबद्दल मी तुला आता चांगलीच शिक्षा करणार आहे." तेवढ्यात तिथे अमृता येते आणि भैरवी मग तिथून निघून जाते. तर मित्रांनो, भैरवी आता थेट पोहोचते ती डॅडींच्या घरी. आता इकडे डॅडी निवांत बसलेले असतात. तिथे भैरवी रागामध्ये पोहोचते आणि तारा देखील तिच्या सोबत असते. तेव्हा डॅडीला ती म्हणते, की "तुमची हिंमत कशी झाली, की माझ्या मुलीचा आवाज मला न विचारता यूज करण्याची?" आणि हे बघ डॅडी, असेल तू कोण कुठला, पण तू मला ओळखत नाहीस. मी देखील भैरवी वजे आहे आणि तू जो जो हा काही प्रकार केला आहे ना, त्या बदल्यात मी आता तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हा डॅडीला काही प्रकार हा समजत नसतो. तेव्हा डॅडीच्या खांद्यावरचं उपरणं ती ओढून काढते आणि त्यांना अपमानित करते आणि तो उपरणं खाली फेकून पायाने अक्षरशः तुडवते. डॅडीचा राग अनावर होत असतो, कारण की डॅडी देखील चांगलाच जगन्नाथ सारखाच एक कुरापती माणूस असतो. पण असं असताना देखील भैरवी वजेने त्याच्या घरी जाऊन त्याचा अपमान केला आहे, ते बी सगळ्यांसमोर. त्यामुळे आता डॅडीचा देखील राग अनावर झालेला असतो. तेव्हा भैरवी डॅडीला म्हणते, की "आता मी तुला सोडणार नाही आणि हे बघ, आता तू माझ्या मुलीचा जे आवाज यूज केला आहे ना, त्या बदल्यात तुला आता नुकसान भरपाई म्हणून रक्कम द्यावी लागणार आहे मोठी." आणि तेव्हा मग भैरवी त्याला पोलिसांच्या ताब्यात देते. आता डॅडी नाहकच आता अडकलेले आहेत आणि पोलिसांच्या आता ताब्यात त्याला देण्यात आलेलं आहे. मग ज्यावेळेस आता डॅडी पोलिसांच्या ताब्यात असतात, त्यावेळेस तिथे एंट्री होते, ती मात्र जगन्नाथची. जगन्नाथ आणि डॅडी हे दोघे जण मित्र असतात आणि मग जगन्नाथ त्यांना सोडवतो आणि डॅडी म्हणतात, "तुमचे उपकार मी विसरणार नाही." तेव्हा मात्र जगन्नाथ म्हणतो, "आता आपण दोघं एक होऊन त्या भैरवी वजेला चांगला धडा शिकवायचा आहे. कारण की तुला माहीत आहे का, ज्या आवाजासाठी तिने रक्कम मागितलेली आहे तुझ्याकडून, तो आवाज मुळात तिच्या मुलीचा नाहीच आहे. तो आवाज आहे माझ्या मुलीचा, सावलीचा." आणि हे ऐकल्या क्षणी मात्र आता चांगलाच एक आयता पुरावा आणि एक संधी आता डॅडी आणि जगन्नाथला सापडलेली आहे भैरवी वजेला धडा शिकवण्यासाठी. मग मित्रांनो, आता इकडे कार्यक्रम असतो आणि मग कार्यक्रमासाठी इकडे सूर्याच्या घरचे, त्यानंतर इकडे सारंगच्या घरचे, हे सगळेच जण तिथे जमलेले असतात. अस्मी, ऐश्वर्या हे सगळेजण असतात आणि मग तेव्हा या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन घेऊन डॅडी आणि जगन्नाथ दोघे भैरवीच्या घरी पोहोचतात आणि भैरवीला म्हणतात, "ज्या आवाजासाठी तुम्ही माझ्याकडून मोठी रक्कम मागितलेली आहे ना, तो गोड आवाज बघू तरी कसा आहे आणि मग यासाठीच मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलेलो आहे. आता राजश्री मसाले यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठीच मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आलेलो आहे." आणि तेवढ्यात ती जगन्नाथला पाहून मात्र आता भैरवीला चांगलंच लक्षात येतं, की आता आपली काही खैर नाही.
आणि तिला इन्व्हिटेशन दिलं जातं. मग कार्यक्रमाची वेळ होते आणि इकडे डॅडी कार्यक्रमाला पोहोचतात. तेवढ्यात तिथे भैरवी देखील येते आणि भैरवी हात जोडून मग मात्र डॅडीची माफी मागत असते, की "बघा, माझ्या पोरीच्या आवाजाला एक्सपोज करू नका. तुम्हाला सत्य आता माहीत झालेलं आहे, की हा माझा पोरीचा आवाज नाहीये, सावलीचा आहे. पण तुम्ही हे कोणालाही सांगू नका, अन्यथा माझ्या मुलीचं करिअर बरबाद होईल. ती कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही. मी हवं तर तुमच्या पाया पडते." पण मात्र डॅडीला तो अपमान आठवत असतो, जो तिने त्यांच्या खांद्यावरचं उपरणं टाकून केलेला असतो. तेव्हा डॅडी म्हणतात, "आता बघू, जे होईल ते होईल. कार्यक्रम तर पहिले आपण अटेंड करूया." तेव्हा भैरवी, तारा हे सगळेजण कार्यक्रमात दाखल होतात. सावली तिथे बसलेली असते आणि तेवढ्यात डॅडीची एंट्री होते. तारा आणि सावलीच्या हाताला धरून स्टेजवर नेतात. इकडे भैरवी मात्र चांगली टेन्शनमध्ये असते, कारण भैरवीला असं वाटतं, की आता डॅडी सगळं काही सत्य सर्वांना सांगणार. सारंग देखील अचंबित होतो, की या डॅडींनी सावलीला का स्टेजवर नेलेलं असेल आणि घरातील इतरही लोकांना थोडं आश्चर्यच वाटतं. तेव्हा डॅडी म्हणतात, "तुम्हाला सर्वांनाच उत्सुकता आहे ना, की आपल्या ॲडसाठी कोणी आवाज दिलेला आहे आणि तो मधुर आवाज ऐकण्याची देखील?" तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, की आपल्या ॲडसाठी जो आवाज दिला आहे, तो सावलीने दिला आहे आणि आता लवकरच आपल्याला तिचा आवाज देखील ऐकायला भेटणार आहे. आता मात्र सत्य हे सगळ्यांसमोर येणार आहे आणि मित्रांनो, ताराचा पर्दाफाश होणार आहे. तर भैरवी वजेचा देखील पर्दाफाश होणार आहे. तिचं पितळ उघडं पडणार आहे. तर मित्रांनो, बघूयात मग आता पुढे मालिकेमध्ये काय होणार आहे. मालिकेचे असेच अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.